जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईमध्ये शिंदे सेना भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये तातडीची बैठक. मुंबईतून शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी. गुड न्यूज. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना अतिशय आनंदाची बातमी. शिवसैनिक मुंबईतच नाचू लागले. मित्रांनो, बघूया सविस्तर. महत्त्वाची बातमी मुंबईतून आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. तर शिंदे सेनेला मात्र राज्यात केंद्रात जबरदस्त धक्का. मित्रांनो, काय घडलंय बघूया सविस्तर अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंनी साधलाय परफेक्ट टायमिंग आणि शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा. भारतीय जनता पार्टीची ठाकरेंना साथ, शिंदे सेना मात्र वाऱ्यावरती. बघूया सविस्तर. महत्त्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत उधळला गुलाल. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे? मित्रांनो, बातमी शेवटपर्यंत जाणून घेऊया. आपण जर शिवसैनिक असाल, तर आपण जर उद्धव ठाकरेंना मानणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल, तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव लिहायला विसरू नका. सोबतच आपल्या जिल्ह्याचं नाव देखील लिहायला विसरू नका. मित्रांनो, ही बातमी शिवसैनिकांसाठी राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. तर बातमीकडे मळण्यापूर्वी बघूया मित्रांनो काय घडलंय महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आज आपण विधानसभेमध्ये सुरुवातीला पाहिलं, एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि पोलिसांनी चोपलाय. या हाताला 4 पोलीस, त्या हाताला 4 पोलीस, पायाला 4 पोलीस आणि संपूर्ण अंगावरती मार लागलाय, असं म्हणतच शंभूराज देसाई यांनी विधानसभा गाजवली. मंत्र्याला मारण्या इतपतच भाजपच्या कार्यकर्त्यांची मजल जाते. अशा स्वरूपाचा तिखट वार शिंदे सेनेच्या नेत्यांनी थेट केलाय, तो म्हणजे भाजपवरती. यावेळी एकनाथ शिंदे देखील संतापलेले बघायला मिळाले. दुसरीकडून मित्रांनो, भाजपचे नेते देखील आता शिंदेंच्या शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देत होते. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बघत राहिले होते. नेमकं काय करताय? मात्र मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी तातडीने निर्णय घेतला आणि आपल्या आमदारांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकीमध्ये मित्रांनो निर्णय झाला. आमदार संतापले, मंत्री तीव्र संतापले. यांच्यासोबत सत्तेत राहून फायदा काय? सत्तेतून बाहेर पडा किंवा आम्ही सगळे राजीनामा देतो, असा थेट इशारा मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना दिला. शिंदेंनी देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या भूलतापांना, अशा प्रकारच्या नेत्यांना घाबरायचं नाही. भाजपला तर मुळीच घाबरायचं नाही, असं शिंदेंनी थेट आपल्या आमदारांना सांगितलं. यापुढे तोडीस तोड उत्तर द्यायचं. कोणालाही घाबरायची कारण नाही. आपल्यामुळे सत्तेत भाजप आहे, त्यांच्यामुळे आपण सत्तेत नाही, असं एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला इशारा दिला. एकूणच आमदार देखील संतापले होते, मंत्री देखील संतापले होते. सत्तेच्या बाहेर पडण्याचा त्यांनी इशारा दिला होता. मात्र पडणार कसं? कारण की गुलाम झालेत या सत्ताधाऱ्यांचे. जर का सत्तेतून बाहेर पडले तर ईडी चौकशी, इन्कम टॅक्स चौकशी, सीबीआय चौकशी, सगळ्या चौकशा मागे लागतील. म्हणून एकही नेता बोलायला तयार नाही. मात्र मार खायला देखील तयार आहेत. सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील काल साताऱ्यामध्ये मार खाल्ला. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी मार खाल्ला. सोबत अजित पवारांच्या नेत्यांनी मार खाल्ला. मार खायचा, परंतु सत्तेतून बाहेर पडायचं नाही. हे जर या नेत्यांनी ठरवलं असेल तर मित्रांनो, महाराष्ट्र नेमका चाललाय कोणीकडे? एकनाथ शिंदेंच्या या शिवसेनेचा, एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान कुठे गेला, असा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. सोबत मित्रांनो, नेमकं काय घडलंय? तर इकडे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणाची रेलचेल सुरू असतानाच इकडे मात्र मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय. शिवसैनिकांसाठी मित्रांनो, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे भाजपवरती संतापले आहेत. एकनाथ शिंदे भाजपच्या मंत्र्यांवरती संतापलेले आहेत. पोलिसांच्या बळाचा वापर करून महाराष्ट्रात शिंदे सेनेला संपवण्यासाठी खूप मोठा प्लॅन आखला जातोय, असं थेट म्हटलं जात आहे. परंतु मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात चाललंय काय? तर एकनाथ शिंदेंच्या या शिवसेनेला दुहेरी गटामध्ये गाठायचं आणि त्यांना संपवायचा हा प्लॅन भाजपने सुरू केल्याची चर्चा सध्या तरी मुंबईमध्ये सुरू झाली आहे. शिंदे सेनेला डावळण्याचा प्रयत्न केला जातोय, असा थेट आरोप शिंदे गटाकडून केला गेला. मात्र मित्रांनो, आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला. सध्या दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनादरम्यान सगळेच खासदार दिल्लीमध्ये उपस्थित होते. ठाकरे यांनी तातडीची बैठक मुंबईमध्ये बोलावली. कारण एक होतं, शिंदेंचे अनेक नेते बोलायचे की उद्धव ठाकरे यांचे खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. मात्र मित्रांनो, याला कोणत्याही प्रकारचा दुजारा कोणीही दिला नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक बनवली आणि बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला गेला. मित्रांनो, खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये झालेल्या या स्थानिक लेव्हलच्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपणाला पक्षाकडून मनावरच सहकार्य मिळालं नाही, अशी थेट नाराजी खासदारांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आणि तिथूनच मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी लागलीच सूत्र कामाला लावली. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवायची आहे. आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा उभी करायची आहे. शिवसेनेचं संघटन मजबूत करायचं आहे. पुन्हा एकदा शिवसेनेचे संपूर्ण संघटन मजबूत करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपल्याला भगवा भरकायचा आहे. कामाला लागा, असे आदेश त्यांनी खासदारांना दिले. शिवसेनेत संपूर्ण संघटना बरखास्त करून पुन्हा नव्याने नियुक्त्या देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात
पुन्हा एकदा ठाकरेंचं वाढवायचं आहे असं म्हणत खासदारांना आपापल्या जिल्ह्यांमधून नव्हे तर आपल्या आसपासच्या जिल्ह्यांमधून देखील जबाबदारी देत ठाकरेंनी पुन्हा आपलं रणशिंग फुंकलंय आणि सामान्य शिवसैनिकांच्या मनगटामध्ये आपणच ताकद फुंका असं म्हणत महाराष्ट्राचा लवकरच उद्धव ठाकरे दौरा करतील, आदित्य ठाकरे दौरा करतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गावागावापर्यंत शिवसेना पोहोचली असेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे लवकरच संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतील आणि आपल्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देतील असं उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलंय शिंदे सेनेच्या विरोधात, भाजपच्या विरोधात. आतापासूनच आपण तयार करूया लोकसभेची, विधानसभेची असं म्हणत संपूर्ण शिवसैनिकांना त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंदित केलंय. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी घोषणा सामान्य शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाची होती आणि या घोषणेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना उभी राहील हे अंदाज कोणीही व्यक्त करू शकत नाही. धन्यवाद. देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंचा सगळ्यात मोठा निर्णय, थेट दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा पराभव, तर उद्धव ठाकरेंनी मुंबईत मातोश्री या ठिकाणी घेतली सगळ्यात मोठी बैठकीमुळे उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सगळ्यात मोठा आनंदाचा मेसेज. मुंबईत उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक खुश झाले आहेत आणि अखेर शिवसेनेसाठी गुड न्यूज आली आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया महाराष्ट्रातील 50 झटपट पण महत्त्वाच्या बातम्या. चला तर मग सुरू करूया. ईडीकडून पीएमएलएचा अतिरेक, जामीन दिला जात नाही, अनेक न्यायाधीश राजापेक्षाही राजनिष्ठ झालेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची टिप्पणी. इराण युद्ध लांबल्यास जगात अघोषित लॉकडाऊनचा धोका, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे जगाला इंधन बचतीचं थेट आवाहन, विरोधक सरकारला धारेवर धरणार, खरा त्याचे फाईल पडसाद. आज विधानसभेमध्ये अधिवेशनाचा आज असून शेवटचा आठवडा. उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांना आज निरोप. 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का याकडे लक्ष. रेशन कार्डवरती पुन्हा मिळणार रॉकेल. पुण्यामध्ये परवाना नूतनीकरणासाठी घाई, संपूर्ण लोक आता रेशन कार्ड दुकानाचे घाईत. भारत राज्य शासनाचे 1 दशलक्ष कोटीचे नुकसान. शिक्षक भरती घोटाळा, 3 उपशिक्षण संचालकांविरोधात गुन्हा दाखल. महाराष्ट्र सरकार काय करते असा आरोप. हॉटेल आणि उपहारगृहांना दिलासा. आजपासून 50% गॅस पुरवठा करण्याच्या केंद्रीय समितीच्या महाराष्ट्रासह इतर राज्यांना सूचना. निवडणूक आयोग भाजप कार्यालयातून काम करतो. आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यांचा घणाघात. ज्ञानेश्वर यांच्यावरती विरोधकांचे 7 गंभीर आरोप. पदावरून हटवण्यासाठी प्रस्तावाची तयारी. ज्ञानेश कुमार आहेत निवडणूक आयोगाचे अध्यक्ष. महाराज पकडले गेले तरच भोंडू, मग आधी कोण असतात? अशोक खरात प्रकरणानंतर अतुल कुलकर्णीचे थेट सवाल. हर्षवर्धन डबल महाराष्ट्र केसरी. महेंद्र गायकवाडला पुन्हा एकदा उपविजेतेपद. दोस्तीत झुंज, पण डाव फासला. एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द, 30% सेवा सुरू. युद्धामुळे विमानसेवेला देखील मोठा फटका. अमेरिकेचा अल्टिमेटम, होमोझुमूची सामुद्रणी खुली करा, अन्यथा ऊर्जा केंद्रावरती हल्ले करू, पाणी प्रकल्प नष्ट करू. इराणचा प्रतिहल्ला. मोदींचा सर्वाधिक काळ सरकार चालवण्याचा विक्रमी 8,931 दिवसांची व्हाई. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य हा कायदा संविधानाच्या तत्वांचं उल्लंघन करणारा. प्रकाश आंबेडकरांची माहिती. खरातला अज्ञात स्थळी पोहोचवले. चौकशीसाठी SITची खबरदारी. मंदिरातील पुजाऱ्यासह कर्मचारी अखेर ताब्यात. सर्वाधिक पुरावे माझ्याकडे. मुख्यमंत्री मंत्र्यांची उद्धवांकडे टीक काढली. केवळ फोटोवरून राजकारण करू नये फडणवीस. शिंदेंचे ऑपरेशन टायगरची उद्धव ठाकरेंना धास्ती. खासदारांची मातोश्रीवरती संवाद साधत डॅमेज कंट्रोलचं केले ठाकरे. प्रयत्न. गर्भवतीवरती बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून खरातवरती नवा गुन्हा दाखल. मुलगा होण्यासाठी पूजा करण्याचा बहाणा केला आणि केला बलात्कार. मंत्रीपद जाताच भुलर विरुद्ध गुन्हा. अधिकाऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप. देशात पंजाबमध्ये गाजते नवीनच राजकारण. भारताने पुन्हा एकदा काढला 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा. देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी एक मोठी बळकटी. आणि अजून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे कापूस उत्पादकांसाठी आनंद वार्ता. केंद्राची 1,08,000 रुपयांची MSP निधी मंजुरी. कुणालाही सोडणार नाही, राजकीय रंग देऊ नका. भोंडू खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांची स्पष्टती. खरातला पाणी देणाऱ्यांबद्दल विरोधक बोलत का नाहीत? फडणवीस. ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन. विविध क्षेत्रातून शोक व्यक्त. शिक्षण नेते गमावण्याची महाराष्ट्राला खूप मोठी हान. 20,000हून अधिक शेतकरी बाधित. मराठवाड्याला अवकाळीचा जबरदस्त फटका. शेतकरी पूर्ण कोलमडला आहे, त्यामुळे सरकारला मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. या 50 झटपट बातम्या पूर्ण झाल्या आहेत मित्रांनो. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.